नमस्कार सर. तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आम्ही बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक व्यक्तींशी बोलतोय. त्या निमित्तानं हा भारत कसा घडतोय आणि माणसं जोडतोय या सगळ्यामध्ये आज आपल्या सोबत आहेत योगेश मर्दाने सर. आम्ही आज वाशिममध्ये आहोत. नुकतंच त्यांनी या फील्डमध्ये सुरुवात केलेली आहे. मात्र मगासपासून मी ज्याप्रमाणे बोलतोय तसं या फील्डमध्ये काहीतरी नवीन करण्याची तळमळ असणाऱ्या काही महत्वाच्या व्यक्तींची आम्ही आज निवड केलेली आहे आणि त्याच्यामधलं एक नाव आहे. तर मला सुरुवातीला अर्थात विचारायचंय की सिव्हिल जेव्हा की मगाशी पण मी बोलताना असं म्हणलं की बऱ्याचदा असं वाटतं की एसीपीसीचा जॉब असावा, छान रिलॅक्स बसावं आपण. हे सगळं असताना या दगड, वाळू, वीट, सिमेंटच्या धंद्यामध्ये कष्टाच्या क्षेत्रामध्ये कसं काय आलात तुम्ही? सुरुवात कुठनं झाली? तर याचं म्हणजे एक उत्तम उदाहरण म्हणजे माझं स्वतःचं घरच आहे बरं, की आणि जेव्हा समजा मी एज्युकेशनला होतो, बरं. माझा डिप्लोमा झालेला आहे. हो, डिप्लोमा नंतर मी जॉब पण केला. बरोबर. त्याच्यानंतर मी डिग्री केलेली आहे. तर जेव्हा मी जॉब करत होतो तेव्हा एक कळलं की सिव्हिल इंजिनियर खरंच काय आहे, बरोबर. म्हणजे किती आपला म्हणजे पायाभूत सुविधासाठी सिव्हिल इंजिनियरचं महत्व काय आहे. म्हणजे एक जसं मूलभूत गरजा 3 आहे: अन्न, वस्त्र, निवारा. अगदी बरोबर. तर निवारामध्ये आम्ही मोडतो असं समजतो समजा अगदी. की ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे सर, की जेव्हा मी डिप्लोमा नंतर जॉब करत होतो ना, हं. की तेव्हा लक्षात आलं की आणखी आपल्याला डेव्हलप होणं आहे. बरोबर, म्हणजे आणखी आपल्याला डेव्हलप होणं आहे, जेणेकरून की आपण लोकांना काहीतरी चांगलं देऊ शकू. त्याच्यानंतर बरोबर, मी जॉब केला, नंतर डिग्री केली. बरोबर. डिग्री नंतर मग मी समजा प्रॅक्टिसमध्ये 5 वर्ष प्रॅक्टिस केली. अच्छा. 5 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर मग मी माझं स्वतःच घर जेव्हा बांधत होतो, तेव्हा अच्छा. मला लक्षात आलं की आणखी आपल्याला काय करता येईल, काय नाही करता येईल. बरं. आणि त्याच्यामुळे मग मी म्हणजे गव्हर्नमेंटचं इकडे तयारी होती. मग मी प्रायव्हेटमध्ये आलो. अच्छा. पण स्वतःच्या घरापासून हा पहिला अनुभव होता? हां, पहिला म्हणजे अनुभव. पहिला फर्स्ट प्रोजेक्ट जो नाही, कंप्लीट नाही, केला फर्स्ट तो? प्रोजेक्ट नाहीये. त्याच्या अगोदर मी म्हणजे अनुभव पण घेतला. अच्छा, अच्छा. नाही मला वाटलं स्वतःच्या प्रॅक्टिस. घरावरच पहिला नाही, एक्सपेरिमेंट नाही, पासून नाही. सुरुवात केली की काय असं नाही, नाही, नाही. होत ते जाणीव जे आपल्या तिथून लोकांना झाली. काय द्यायचं, बरोबर, त्याची जी बरोबर, जाणीव आहे ती तिथून आली समजा. बरोबर. पण या जाणीवेबद्दल मग अजून एक मला विचारायचं तुम्ही स्वतः पहिल्यांदा जॉब पण केला, नोकरी पण केलीत हां, आणि हां. नंतर आता स्वतः एक पूर्णवेळ व्यवसाय करताय. मग हे ट्रान्झिशन कसं होतं? का असं वाटलं की आपण नोकरी न करता स्वतःचा काहीतरी व्यवसाय नाही. सुरू करावा? एक काहीतरी आपल्याकडून आता कोण चांगलं व्हावं, कोणाला एकतरी काहीतरी आपल्याकडून चांगलं मिळावं, बरोबर. त्या उद्देशानं. आणि काहीतरी नवीन-नवीन एक म्हणजे आता कसं आहे, मी जास्त करून कॉन्ट्रॅक्टमध्ये डील करतो, हो, हो. प्रोजेक्ट्समध्ये. बरोबर. तर जसं आता प्रत्येकालाच माहीत असतं, आता कारंजा लेव्हलवर समजा थोडंसं तालुका प्लेस आहे. अगदी बरोबर. तर कॉन्ट्रॅक्टमध्ये द्यायचं म्हटलं तर लोकं अगोदरच 10 वेळा विचार करतात. कुणाला द्यायचं कसं? कुणाला द्यायचं, कसं द्यायचं? मग बरोबर. आपण जर का काहीतरी एक नवीन गोष्ट दिली, तर त्याच्यावर फोकस करायला लोकं, की हं. काहीतरी वेगळं आहे. आणि माझं पहिल्यापासूनचं एक उद्दिष्ट होतं, की आपण जर का काम करतोय, तर काहीतरी म्हणजे बिल्डरशिपची परिभाषाच बदलायची. अरे वाह! असा एक हं. उद्देश होता आणि असं वाटतंय, की आपण झालो त्याच्यामध्ये सक्सेस. क्या बात है! नाही नक्कीच सक्सेसफुल झालात आणि सक्सेस झालो म्हणण्यापेक्षा ही सुरुवात आहे हां, सक्सेसची असं म्हणेन. सक्सेस तर अजून बऱ्याच वर्षानंतर येईल आणि त्याच्यानंतर कारंजापेक्षा सुद्धा माझ्या ते विदर्भात, महाराष्ट्रात जेव्हा अजून तुमचं अशा प्रकारे नाव होईल. दुसरा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न तुम्ही आता कॉन्ट्रॅक्टिंगचं म्हणालात. बऱ्याचदा असं होतं, की तो पहिल्यांदा प्लॅन तयार हं, असतो हं. आणि त्याच्यानंतर काम सुरू होतं. पण हं, हं. नंतर असं होतं कधी-कधी, की त्या प्लॅनवर फारसं लक्ष दिलं जात नाही हं. आणि बऱ्याचदा प्लॅन सोडून सुद्धा काम केलं जातं. तर प्लॅन किंवा ते ड्रॉइंग हे किती महत्वाचं आहे कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये? सर मी प्लॅनलाच घर समजतो किंवा तुम्ही वाह! त्याला आत्मा म्हणा घराचा. अगदी बरोबर. ठीक आहे. जनरली लोकांना असं वाटतं कागदावर ओढलेल्या 4 रेषा म्हणजे प्लॅन. प्लॅन. बरोबर. बट ते प्लॅनच महत्वाचा आहे. होय, तुमचा होय. हार्टच ते आहे घराचा. अगदी बरोबर. त्याच्यावरच तुमचं घर उभं राहणार आहे पूर्ण आणि त्याच सोयीनं तुमचं घर बनणार आहे. बरोबर. जनरली लोकांमध्ये तेच एक मानसिकता लोकांची अशीच झाली, की प्लॅन करून घ्यायचा, आपण घर बांधून घ्यायचं. हो. आणि नंतर मग बघू जसं नाही जमेल होत तसं. नसते. होत नसते. तो आत्माच बरोबर. आहे. बरोबर. हो. पण तो सगळ्यात महत्वाचा आहे. त्याला धरूनच प्लॅनमधनं तुम्ही प्लॅन सोडून द्या ना, घर तर कोणी बांधून देईल. बरोबर, बरोबर. आणि ते आहेच त्याच्यामध्ये. पण दुसरा मग फॅक्टर असा आहे, की तुम्ही आता रेसिडेन्शियलमध्ये जास्त काम करता किंवा इंडिव्हिज्युअल ओनर अशा हं, टाइपमध्ये तुम्ही जास्त काम करता, जे तुमचे क्लायंटल बेस आहेत. आणि त्यांचं कायम असं म्हणणं असतं, की आमचं जरा बजेट यावेळेला कमी आहे. हं, किंवा बऱ्याचदा असं होतं मगाशी पण मी बोलताना एकाची बोललो, की ते दुसऱ्याचं कोणाचं तरी घर बघितलेलं असतं. हं, आणि जेव्हा आवश्यकता नसते, त्या गोष्टी सुद्धा त्यांना त्यांच्या घरात हव्या असतात. हं, हं. तर तेव्हा तुम्ही हे दोन्हीची सांगड कशी घालता? की सर हे नाही केलं पाहिजे किंवा हे बजेटच्या बाहेर आहे किंवा हे आता नको करायला. बरोबर. सर त्यांना त्या गोष्टीची तुम्ही म्हणजे अनुभूती करून रिअलायझेशन करून द्या. बरोबर. त्यांना ती गोष्ट समजावून सांगा. आता खूप प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहे. हो, काही हो. गोष्टी YouTubeवरच अवेलेबल आहेत. बरोबर, त्यांना त्यांच्या मार्फत तुम्ही समजावून सांगा. ते बरोबर. त्यांना समजते. हो. ठीक आहे.
आता जनरली होते कसं, जसं तुम्ही म्हटलं नाही का, की लोकांची रिक्वायरमेंट वेगळी राहते, बजेट कमी राहते. बरोबर. तर त्यानुसार आपण काही गोष्टी करू पण शकतो. कमी पैशात त्यांना चांगलंही देऊ शकतो. देऊ शकतो. बरोबर. जिथे-जिथे म्हणजे समजा एक साधं कोणत्याही घ्या, कलरमध्ये पण जर का तुम्ही एक विषय घेतला, तर कलरच्या भरपूर व्हेरायटीज आहे. बट सिलेक्ट जर का तुम्ही चांगला केला किंवा सिलेक्शन जर का तुम्ही थीम बेस केला, बरोबर. तर त्याच्यामध्ये पण त्यांची कॉस्टिंग कमी होऊ शकते. कमी होऊ शकते. जसं ब्रिक्स आहे, तुम्ही आता नवीन-नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, लाईट वेट स्ट्रक्चर तयार होऊ लागले. ते त्याच्यामध्ये अच्छा. तुम्ही बरोबर. त्याच्यामध्ये डील करू शकतो. बरोबर. हां. आणि जनरली सर आता बजेट म्हणला तर ऑब्व्हियस आहे, प्रत्येकाचा बजेट सारखा राहणार नाही. राहणार नाही. बरोबर आहे. पण पण त्याच्यासाठी सिव्हिल इंजिनिअर असं मी म्हणतो. हां, हो, हो. ते महत्वाचं आहे. त्यांना घर बनवून द्या किंवा बांधून द्या. बरोबर आहे. तर आपण त्यांच्या रिक्वायरमेंट नुसारच बांधून द्यायला लागेल ना. बरोबर. मी परवा एकांची गमतीत असं बोललो, की हं. फक्त मेडिकल फील्डच असं राहिलेलं आहे, की जिथे लोक अजून सल्ला देत नाहीत. हां, की हां. डॉक्टरला सांगत नाही, तुम्ही एक काम करा, या इंजेक्शनच्या ऐवजी हे इंजेक्शन द्या. तेच हे ना सर, स्वस्त बरोबर पडेल. आहे ना. कसं आहे आता जनरली गॅलरीत मी समजा आता एक विषय घेतो साधा, हो. की गॅलरी हा कन्सेप्ट माहिती आहे प्रत्येकाला. हो. गॅलरी घ्यायचं 3 फूट जागा, 5 फूट जागा सोडायची. जिथं आवश्यक नाही तिथं घ्यायचीच नाही. तिथं गॅलरी वाचली कशाला त्याची हवी? कॉस्टिंग वाचली. बरोबर. ताजं उदाहरण आहे माझ्यासोबत. माझे म्हणजे 2 क्लायंट आहेत, ज्यांचे मी 60-60, 70-70 हजार रुपये नुसते त्या गॅलरीमध्ये वाचले, जिथे आवश्यकताच नाही. अच्छा. त्यांना कोणीतरी सुचवलं. मग मी त्यांना प्रूव्ह करून दाखवलं, की इकडनं गॅलरी घेतली तुमच्या घराचा लुकही कसा चेंज होते आणि त्या आणि गॅलरीतनं व्ह्यू काय मिळणार आहे व्ह्यू काहीच तुम्हाला? मिळणार नाही. बरोबर. ऍक्च्युअली ती गॅलरीच नसते. वरचा स्लॅब एक्सटेंड केला झाला. त्याचा फायदा अच्छा. तर व्हायला पाहिजे ना. बरोबर. तर ते असं मग जे समजा जे ट्रॅडिशनल पद्धती चालू आहे, त्याच्यामध्ये आपण बदल करू शकतो. त्याच्यामुळे आपले पैसे वाचतील. जसं व्हेंटिलेशनसाठी आपल्याला जागा लागते. बरोबर. डक्टिंग वगैरे करू शकतो. बरोबर. ओटीएस वगैरे सोडून. हो, ते पण हो. तुमची जागा पण कमी लागते. बरोबर. व्हेंटिलेशन प्रॉपर भेटते हो, हो. आणि कमी पैशात घरही बनते. बरोबर. बऱ्याचदा या लाईनमध्ये येताना सुरुवात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग पासून होते हां. आणि मग फॉलोड बाय तो माणूस इंडिव्हिज्युअल किंवा प्रायव्हेट हं, प्रॅक्टिस हं. त्याच्यानंतर सुरू करतो किंवा प्रायव्हेट फील्डमध्ये येतो. पण मगाशी पण आता दोघा-तिघांशी बोलताना असं जाणवलं, की तुमच्यासारखी तरुण पिढी या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये सुद्धा आली पाहिजे. कारण चांगल्या गावाच्या बरोबर. डेव्हलपमेंटसाठी, तालुक्याच्या डेव्हलपमेंटसाठी सुद्धा ते महत्वाचे आहे. तर तुम्हाला काय वाटतं इंजिनिअरचा किती रोल असेल या सगळ्यामध्ये, या पूर्ण गावाच्या विकासामध्ये? त्या 100% सर्वांगीण सर, विकासात? बरोबर आहे. नवीन पिढीनं यायलाच पाहिजे आणि नवीन टेक्नॉलॉजीचा पण उपयोग त्या फील्डमध्ये करायला पाहिजे. जनरली होत नाही. हो. तुम्ही पंचायत समिती स्तरावर म्हणजे एक उदाहरण. उदाहरणार्थ हो. असं नाही की मी नाही, नाही. अरे थोडं अगदीच. एडिट करतोय. नाही, नाही. नक्कीच. जे सांगू शकता ते आवर्जून सांगा. तर कसं आहे सर, ग्राम स्तरावर म्हणतो मी. बरोबर. पंचायत समितीवर ग्राम स्तरावर. बरोबर. कसं तुम्ही आहे काम सर, केलेलं आहे पंचायत मी समितीत. काम केलेलं हां. आहे. म्हणून मी सांगतो तुम्हाला, होय, मी होय. काम केलेलं आहे. एक साधी गोष्ट आहे सर, तुम्ही कोण्याही गावात गेले पाहिलं, आता आमच्या गावामध्ये फेसिंग चालू आहे ते प्रॉब्लेम. तर समजा एक ड्रेनेज तयार करायचा आहे. बरं. त्याची सरळ आहे, तुम्हाला पण माहिती आहे, कोणालाही माहिती आहे, त्याला इंजिनिअरिंग नाही लागत, काहीच नाही लागत. हं. स्लोप जे म्हणतो ना आपण, हो, ड्रेनेज हो. स्लोप, ते कुणीकडे नॅचरल स्लोप पाहिजे नॅचरल सर. स्लोप, ठीक आहे. हो. बट त्याचंही कॅल्क्युलेशन राहते, थोडंसं लेवल काळा आहे का. बरोबर. हो. तर आज म्हणजे म्हणजे किती ग्रामपंचायती अशा आहे, की समजा पुन्हा मुंबई सोडून म्हणतो मी आपल्याकडे. हो, हो. विदर्भामध्ये. जिथं समजा टेक्नॉलॉजीचा उपयोग घेतला जात आहे आणि च- आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन होत आहे. जसं लेवल काढावं लागते. हो. टोटल स्टेशन आले, डम्पी लेवल्स आहे. ते साध्या साध्या लेवल पासून पण आपण लेवल्स काढू शकतो. अगदी ते बरोबर. उपयोग केला जात नाही त्याचा. हं, हं, हं. आणि तेच कारण आहे, म्हणजे आपल्याला याला नाही पटलं तुम्हाला मी तर सांगतो मग ते. तुम्ही प्रायव्हेटमध्ये नाही वाटलं बरोबर. मला. बरं, मग दुसरा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही आता प्रायव्हेट फील्डमध्ये पण काम करताय. तर सळई हा बांधकाम क्षेत्रातला सगळ्यात महत्त्वाचा हं, हं. भाग असतो किंवा मी म्हणेन जसं शरीराला हृदय हां. महत्त्वाचं आहे, तसं बांधकामाला सळई महत्त्वाची आहे. तर ती सळई निवडताना काय काळजी घेतली गेली पाहिजे? सर, सळई निवडताना सर्वात आता तसं टेक्निकल पॅरामीटर्स पाहिले तर आपण कार्बन कंटेंट वगैरे ते पाहिलं जाते. बरं. बट मी एक समजा आता टेक्निकलचं प्रत्येक जण पाहायला जाणार नाही. पण एक जे लोकल स्तरावर जे चालते किंवा जे आपल्याला समजा बाइंडर पण सांगू शकते, की काय बरोबर. जेव्हा ते बेंडिंग वगैरे करतो तेव्हा हां. त्याचे क्रॅक्स वगैरे पडतात. त्याच्या हां. अप्पर लेअरवर क्रॅक्स पडलं तर समजून घ्यायचं की लोहा चांगला नाहीये चांगला किंवा नाहीये, की क्वालिटी चांगली नाही. पडत नाही आहे. बरोबर. आणि रस्टिंग सर्वात मोठा फॅक्टर आहे. रस्टिंगचा फॅक्टर आहे. जनरली बरोबर. आपल्याकडे तरी जास्त नाही पाहिलं, पण पुण्या साईडनं मुंबई किंवा कोस्टल साईडनं एरियामध्ये सुद्धा कोस्टल एरियाकडे अजून जर का रस्ते. पाहिलं, तर तिथं तर सल्फर रेजिस्टन्स हे पाहिजे. त्याची कोटिंगही बरोबर. केल्या जाते. अच्छा. तर मी तर जनरली सर त्याच्यामध्ये रस्टिंगचा आणि क्रॅकिंगचा प्रॉब्लेम महत्त्वाचं टेन्साईल तुम्ही स्ट्रेंथ वगैरे बघता. टेन्साईल स्ट्रेंथ म्हणा. बरं. हां. मग आयकॉन स्टील बरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता? त्यांची उत्पादनं कशी आहेत? आणि त्या उत्पादनाबरोबर येणाऱ्या सेवा आणि त्यांच्याबरोबर असणारा पूर्ण स्टाफ, जो सपोर्ट स्टाफ कायम तुमच्यासोबत मी असतो? सर मी 19 पासून प्रॅक्टिस चालू केलेली आहे बरोबर आहे. आणि 21 पासून बहुतेक 20-21 पासून यांच्यासोबत जुळलेलो आहोत. बरोबर. तेव्हापासून मी कंटिन्यू यांच्या सोबत आहोत. क्या म्हणजे बात है! 80% स्टील माझं इथूनच आहे. यांच्याकडनं हां. जातं. बरोबर. आणि
आयकॉन स्टीलचं जे डीएस जे टेक्नॉलॉजी आलेली आहे, बरोबर. तर त्याच्यावर थोडं जास्त रिलायबिलिटी आहे, कारण की डक्टिलिटीच आपल्यासाठी महत्वाची आहे. हो, हो, हो. म्हणजे जास्तीत जेवढं तुमचं लवचिकता राहील बरोबर. तेवढं आम्ही तेवढं त्याला प्रेफर आणि ते करतो. सगळं तुम्हाला आयकॉन स्टीलच्या माध्यमातून मिळतंय. आयकॉन स्टीलच्या माध्यमातून मिळते. मी बरं. त्यांचे पॅरामीटर्स पण चेक केलेले आहे. बरोबर. टेस्टिंग पण घेतलेली आहे. अच्छा. त्यामुळे तुम्ही हां. फार सॅटिस्फाईड कस्टमर आहे असं म्हणू शकता. ते मी माझ्या बोलण्यावरून तुम्हाला नाही, नाही. नक्कीच आहे. कारण माझ्या ते तुम्ही बोलताना एक आणि जनरली आयकॉनच इंटरव्ह्यू घेताय म्हणून असं काही नाही आहे. मी माझे बरोबर. क्लायंट पण जे आहेत, त्यांना त्यांना पण पण मी सजेस्ट सांगत असतो, तुम्ही एक वेळ जा, पॅरामीटर्स पहा. बरोबर. हां, हे सगळ्यात महत्त्वाची ट्रान्सपरन्सी तुम्ही सांगितली, की माझ्या बोलण्यावर जाऊ नका. तुम्ही स्वतः हां. सुद्धा चेक करा. सर माझं एक मी जे सांगितलं तुम्हाला, की मी कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये जास्त आहे. हो. तर मी माझ्या स्वतःवरही विश्वास ठेवू नका म्हणून सांगत असतो. वाह! तुम्ही माझे कॉन्ट्रॅक्ट प्रोजेक्ट्स पहा. क्या बात है! त्याच्यानंतर तुम्ही स्वतः निर्णय घ्या. माझी ब्रँडिंगच तशी आहे. हं, वाह! तुमच्या मार्फत ते येऊ लागलं. हो, तर हा ब्रँडिंग मधला एक शेवटचा मुद्दा सांगतो. हे आहेत आपल्यासोबत योगेश मर्दाने सर, जे ठामपणे असं सांगतायत, की माझ्या शब्दांवर विश्वास ठेवण्यापेक्षा माझ्या कामावर विश्वास ठेवा. मी आजपर्यंत जे प्रोजेक्ट्स कंप्लीट केलेले आहेत, ते इतक्या उत्कृष्टरित्या कंप्लीट केलेले आहेत, की मला भेटण्याआधी माझ्या प्रोजेक्टला भेट द्या आणि नंतर तुम्हाला कळेल कोण आहे ते योगेश मर्दाने आणि मग तुम्ही मला शोधत याल. तर त्याप्रमाणे आम्ही आज तुम्हाला शोधत इथं आलेलो आहे. कारण जेव्हा आम्ही वाशिममध्ये आलो, तेव्हा ही फार महत्त्वाची मोजकी नावं आम्हाला हवी होती. आणि त्याच्यामध्ये तुमचं एक काम आहे. तुम्ही आता जर सांगितलं तुमचा हा यशस्वी टप्पा तुम्ही पार केलेला असला, तरी सुद्धा समृद्धी महामार्गासारखे असे अनेक टप्पे तुम्हाला पार यशस्वी पाडायचे सर कोणीच नाही. रोज डेव्हलप होत आहे. प्रत्येकानं नक्कीच. डेव्हलप व्हायला पाहिजे. नक्कीच. आणि हे रोज डेव्हलपमेंट आहे किंवा शिकण्याचा हा भाग आहे रोज किंवा हे शिकायलाच फील्ड शिकवतं. मगाशी एकाने सांगितलं, की अगदी साध्या त्या गवंड्यापासून आम्हाला शिकायला मिळतं. आहेच सर. कारण की ते सगळ्यात महत्त्वाचे. पण त्या तुमच्या कन्स्ट्रक्शनमध्ये जसा तो ओळंबा असतो त्याची तेच जी असतील सर. लेव्हल लहान आणि मोठं पाहण्यापेक्षा आपण स्वतः कोणाकडून लहान जरी असलं त्याच्याकडून शिकायला मिळत असेल, तर आपण ती गोष्ट शिकून घ्यायला पाहिजे. क्या बात है! माझ्या मते ह्याच्यातच सगळं काही आलं, की आपलं तुम्ही मन आधी उघडं ठेवा, त्याच्यानंतर डोळे उघडे ठेवा, कान उघडे ठेवा. शिकण्यासारखं खूप आहे आणि असं शिकत राहिलं पाहिजे. पुन्हा एकदा तुमचे मनःपूर्वक आभार, की तुम्ही आलात आणि तुमच्या आगामी काळासाठी माझ्याकडून आणि दोघांकडून शुभेच्छा.